है मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 33, लंडन, हॉटेल ॲडव्हान्टेज. नीलच्या रूमने बाहेर पडला, पण त्याचा मूड काळपासून खराब होता. केविन सिंघानियाच्या असा वागणं त्याला अजिबात आवडलं नव्हती. 3 दिवसांपूर्वीच त्यांच्याच टीमला भारतात परत जायचं होतं, पण डॉक्टर नेक्स्ट अन्य अनुभवोमा करून दे, वाक्य कार्य करून दे. असा दिवसांपूर्वीच त्यांच्या टीमला भारतात परत जायचं होतं, पण डॉक्टर नेक्स्ट अन्य अनुभवोमा करून दे. एस पार मात्र विशेष दे हे एक धरना खास इस प्रकार खीनपुन अहम की संपन्नवान प्रकाशवान कहते कोण तक मात्र दा कैंजल अनपानात उबंदे प्रकारी पण उत्तर देनात वाजाहन था. मात्र असा धार्या आधा साताम त्यात तो संपन्नवान 90% ॲक्युरसी केले. मात्र नवा पडला, मात्र अन्यथा काला ना पाडून दे, पण त्यांच्याच परिस्थितीतून खुलीन पडले आहे. मात्र नवा पडला, मात्र अन्यथा संख संदर्श हे भूमेला 45 प्रॉपर्टीज पनवर इस खतम नाही. मात्र नवा पडल्या, मात्र अन्यथा कालात अनुभव खुशीच्या गायब होण्यामुळे ते जाऊ शकले नव्हते. भारतातही अनेक सर्जरी आणि केसेस पेंडिंग पडल्या होत्या. नीलने चालता चालता हातातली सगळी माहिती पाहिली. गेल्या 2 दिवसांते जिथे ते लोक ट्रेनिंगसाठी गेले होते तिथली सगळी माहिती गोळा झाली होती. वयन ते का नाही आहे से एअरपोर्टवरूनही काही माहिती गोळा करण्यात आली होती, पण खुशी असा कुठेही निघून जाऊ शकत नव्हती. जरी तिला कोणी जवळून ओळखत नसलं तरी नील तिला चांगलं ओळखत होता. भारतातही फोन करून चौकशी केली गेली होती की कदाचित ती तिथे गेली असेल, पण तिथूनही काहीच माहिती मिळाली नव्हती. सगळ्यांचे पासपोर्ट टीम मेंबर्सकडे होते. खुशी अशी कशी जाऊ शकते? ती अशी मुलगी नव्हती. ती आपल्या समस्यांमधून बाहेर पडण्याचं कसं पडायचं हे तिला चांगलंच अवगत होता. नील आपल्या असिस्टंट वाहिद आणि बाकीच्या लोकांसह हॉटेलमधून बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू नव्हतं. कदाचित तो हसणं विसरला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रामाणिकपणा आणि कामाप्रती समर्पण दिसत होतं. तुम्ही तिथे पाहिलंत का जिथे जिथे तिला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं? नीलने विचारलं, पण त्याचं समाधान होईल असं उत्तर कोणाकडेच नव्हतं. डॉक्टर खुशी फक्त त्याच्या टीमची डॉक्टर नव्हती, तर मिष्टीची सर्वात जवळची मैत्रीण होती. नीलने तिला पहिल्यांदा भेटताच तिला त्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. त्याला वाटला होता की जर खुशी त्याच्यासोबत असेल तर कधी ना कधी मिष्टी त्याला भेटेल. खुशी आल्यानंतर काही सहकाऱ्यांना तिच्याबद्दल मत्सर वाटायचा. त्यांना वाटायचं की जी मुलगी मिष्टी निघून गेली ती परत येऊ नये आणि त्यांच्यासोबत भारतात जाऊ नये. गेल्या 1 वर्षापासून खुशी नीलसोबत काम करत होती. खुशीशिवाय नील कोणाशीच इतकं बोलत नसे. ती त्याची कॉलेजमधली मैत्रीणही होती. नीलने आज हॉस्पिटलला जायचं ठरवलं. तिथेच त्या हॉस्पिटलमधून त्याची एक डॉक्टर गायब झाली होती. गेल्या 2 दिवसांत त्याने सगळीकडे शोध घेतला, पण काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. आता त्याला आपल्या बॉडीगार्ड्सच्या टीमला बोलावून कामाला लावावं लागलं होतं, पण तरीही काहीच प्रगती झाली नव्हती. 1 दिवस उलटला होता. असिस्टंट वाहिद म्हणाला, डॉक्टर साहेब, जर आपण इथल्या स्थानिक लोकांना हे काम दिलं तर त्यांना इथली सगळी माहिती असते. आपलं काम सोपं होईल. मागील भागात आपण पाहिला की अरमानच्या आईला फातिमाला अंधाराची भीती वाटायची. त्यामुळे लाईट्स गेल्यावर अरमान लगेच आपल्या खोलीतून बाहेर पडला होता. त्याने थेट किचनकडे पावलं उचलली. जेव्हा जेव्हा त्यांच्यात असा वाद व्हायचा तेव्हा फातिमा बोलायच्या नाहीत. त्या रागाने गप्प बसायच्या. आजही तसंच होईल असा विचार करत अरमान आपल्या आईचा राग कमी करण्यासाठी किचनकडे गेला.
संपूर्ण घरात अंधार पसरला होता. अरमानच्या मनात विचार आला, लाईट्स गेल्या, पण मॉमने अजून ओरडा, कदाचित त्या आज खूपच्या रागवल्या असतील. त्याला थोडं वाईटही वाटलं, पण त्याने विचार बाजूला सारले. तिथे त्याला एक सावली उभी दिसली. अरमानच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि त्याने काही ना विचारता त्या सावलीला मागून मिठी मारली. त्याने प्रेमाने तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हटलं, सॉरी. पण पुढच्याच क्षणी त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. आज मॉमची कंबर इतकी बारीक कशी झाली आणि त्या सावलीला मिठी मारल्यावर त्याला एक वेगळीच सुगंध जाणवली. त्या व्यक्तीच्या शरीराचा नैसर्गिक सुगंध. अरमानला ती सुगंध आपल्या आत खेचून घ्यावीशी वाटली. अचानक त्याचे डोळे उघडले आणि त्याला जाणवलं की त्याने किचनच्या अंधारात चुकीच्या व्यक्तीला मिठी मारली आहे. तो 2 पावला मागे सरला. त्याच्या वेळी त्याच्या कानात एक जोरदार किंचाळी ऐकू आली. लाईट्स अजूनही बंदच होत्या. इकडे मिष्टीही पूर्णपणे थक्क झाली होती. तिचं शरीर ताटरलं होता. ती किचनमध्ये पाणी घ्यायला आली होती आणि अचानक एका अनोळखी व्यक्तीने तिला मिठी मारल्याने तीही एका क्षणासाठी स्तब्ध झाली होती. अरमानने कमरेआड ठेवलेली बंदूक काढली आणि पाठमोऱ्या उभ्या असलेल्या त्या मुलीवर ताडली. कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतेस? तो ओरडला. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या घरात घुसलं आहे. मिष्टी अजूनही भानावर नव्हती. तिचे हात-पाय थंड पडले होते. असं कोणी तिला मिठी मारण्याची ही पहिलीच वेळ होती. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात विचार आला, इतक्या प्रेमाने तिला मिठी मारणारी ती व्यक्ती कोण होती? देवऱ्यात किचनच्या दारावर आणखी 2 लोक उभे राहिले. फातिमा मागून पुढे येत म्हणाल्या, काय झाला मिष्टी बेटा? तू इतक्या जोरात का किंचाळलीस? अरमानने पाठमोरी उभे असलेल्या मुलीचा चेहरा पाहिला आणि तो थक्क झाला. मागून आलेल्या खुशी आणि फातिमाही मिष्टीजवळ उभी राहिली. या त्या 2 मुली होत्या ज्या त्याच्या गँगला भेटल्या होत्या. पण तेव्हा अरमानने चेहऱ्यावर मास्क घातला होता. हा विचार करताच अरमानच्या चेहऱ्यावर सुटकेचा स्मित उमटला. मिष्टीला अरमानकडे सळं पाहण्याची हिंमत होत नव्हे. पण खुशी मात्र त्याला एकटक पाहत होती. खुशीने अरमानच्या हातातली बंदूक पाहिली. अरमानने तातडीने बंदूक मागे खेचली, पण फातिमांनी त्याला रागाने घूरला. तरीही अरमानच्या नजरा त्या 2 मुलींवरच खिळल्या होती. त्याच्या मनात विचार आला, रात्रीच्या वेळी या मुली इथे काय करताहेत? दोन्ही मुलींची अवस्था खराब झाली होती. बंदूक पाहून त्यांना वाटलं, आकाशातून पडलो आणि खजुरात अडकलो. 20 ते 22 मिनिटांनंतर डायनिंग टेबल सर्वजण डायनिंग टेबलवर बसले होते. अरमानला मिष्टीने सांगितलेली सगळी कहाणी सांगितली. अरमानच्या नजरा वारंवार मिष्टीच्या गुलाबी चेहऱ्याकडे जात होत्या. मिष्टीला तिथे बसणंही अवघड वाटत होतं. तिने एकदा मान खाली घातली आणि त्यानंतर तिने नजर वर करून पाहिलंच नव्हतं. मिष्टीने आपल्या पतीच्या नाव कोणालाही सांगितलं नव्हतं, खुशी आणि तिच्या मामा यांच्या अपवाद वगळता. तिला खुशी आणि मामावर जितका विश्वास होता तितका तिला आजपर्यंत कोणावरही नव्हता. जेव्हा जेव्हा मिष्टीला असं वाटायचं तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला अर्धवटच सत्य सांगायची. पण जे काही ती सांगायची ते खरं असायचं. दोन्ही मुलींनी भांडी उचलली आणि किचनमध्ये गेल्या. अरमान समोर थांबू इच्छित नव्हत त्या. जेवण झाल्यावर फातिमानी दोघींना झोपायला पाठवलं. इकडे खुशीने मिष्टीचा हात पकडत म्हटलं, आपण चुकीचा जागी तर आलो नाही ना? त्या मुलानं आपल्याकडे कसं घुरून पाहिलं आणि मला वाटन त्याय काल रात्री कुठेतरी पाहिलं आहे. अरमानचं नाव ऐकताच मिष्टीला काही वेळापूर्वी घडलेलं सगळं पुन्हा आठवलं. तिचं शरीर पुन्हा ताटरलं. तिला वाटलं, ही माझी खूप मोठी चूक झाली. मी कशी काय इतकी मूर्खासारखी शांत उभी राहिले. दोन्ही मैत्रिणी बसल्या होत्या, पण त्यांचा मनात वेगवेगळ्या विचारांनी कोलाहल माजला होता. फातिमाचं घर? मॉम, तुम्ही असं कसं आचंय? कोणालाही घरात आणता? तुम्ही कधी कधी एकट्या असता.
असं कोणालाही घरात आणन कसं बरोबर आहे, अरमानने रागाने विचारला. पण फातिमा काहीच बोलल्या नाहीत. त्या शांतपणे अरमानला पाहत होत्या. मॉम, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही बोलत का नाही, अरमानने पुन्हा विचारलं. थोड्या वेळाने फातिमानी फक्त एकच वाक्य बोलला, पर ते अरमानचे होश उडला होते. आणि ती खूप चांगली मुलगी आहे. ती तुझी पत्नी म्हणून तुला खूप सुखी ठेवेल, फातिमा म्हणाल्या. अरमान, जो फोनवर काहीतरी टाईप करत होता, त्याने एकदम नजर फोनवरून हटविली आणि तोंड उघडून फातिमाकडे पाहत म्हणाला, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला माहीत आहे मी असा कधीच करणार नाही. आणि तुम्ही कोणत्याही औरतीसी नाही. रस्त्यावरच्या मुलीला घरी आणता आणि मला लग्न करायला सांगता. कुठे तर तुम्ही त्यांना याच कारणासाठी इथे आणला नाही ना, अरमानने संशयाने विचारलं. फातिमाने मान हलवत हसत म्हटलं, का नाही, ती तुला खूप सुखी ठेवेल आणि तू तिच्या रिकाम्या आयुष्यात आनंदाची बरसात करशील. थांबा मॉम, अरमान जोरात ओरडला. त्याने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि म्हणाला, तुम्हाला खरी गोष्ट माहीत आहे तरीही तुम्ही असा कसा बोलू शकता? फातिमाने विचारलं. काय म्हणायचंय तुला? अरमान बेडवर बसला. अजूनही त्याने डोकं हातांनी धरला होता. तो विचार करत होता आपल्या आईला हे कसा समजावून सांगावं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अरमानने कानातलं ब्लूटूथ ऑन केलं आणि दुसऱ्या बाजूने आवाज आला, डेव्हिल, तू कुठे आहेस? आपल्याला एक काम मिळालं आहे. तुला त्यांच्याशी मीटिंग करावी लागेल. ... अरमानने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला, मी येतोय. असा म्हणतात तो बेडवरून उठला. फातिमा ज्या शांत होत्या त्या बोलल्या, काय झालं? इतक्या रात्री कुठे चाललास? धन्य मिठी मारत म्हणाला, ते काम आहे मॉम, फक्त तेच पाहायला जातोय. आज मी परत येईन की नाही माहीत नाही, पण यापुढे अशा अनोळखी लोकांना घरी आणू नका. आणि हो, यांना लवकरात लवकर इथून पाठवा. इथल्या नियमांविरुद्ध आहे असं कोणालाही इथे ठेवणं. असं म्हणत अरमान निघून गेला. फातिमा आपल्या खोलीत गेल्या आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण त्यांच्या डोळ्यांत झोपेचा लवलेशही नव्हता. गेस्ट रूम, मिष्टी आणि खुशी. मिष्टी आणि खुशी गेल्या 2-3 दिवसांपासून इकडे तिकडे पळत होत्या. 3 दिवसांनंतर आज त्यांना पोटभर जेवण मिळालं होतं. त्यामुळे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांना कधी झोप लागली हे त्यांना कळलंच नाही. काय होईल पुढे? कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.